आता क्रिस्टल्स कुठे घ्यायला जाऊ, तर क्रिस्टल्स जेव्हा पण तुम्ही कुठेही, आता ऍक्च्युली सगळं ऑनलाईन झालंय, तर ऑनलाईन खरेदी करताना कसं ओळखायचं की हे परफेक्ट क्रिस्टल आणि खरं आहे आणि माझ्यासाठीच आहे, हे कसं आपण स्क्रोल करतो ना क्रिस्टल बघताना, स्क्रोल करत राहा करत राहा करत राहा, जो क्रिस्टल सगळ्यात जास्ती आवडेल बघा तुम्ही परत परत त्या क्रिस्टलकडे येतात. आता हे नॅचरल आहे की कुठलीही वस्तू घेताना जी आपल्याला आवडते त्याच्याकडे आपण परत परत जातो है ना. तसं क्रिस्टलच्या बाबतीत पण जो असं फॉर एक्झाम्पल ब्रेसलेट, तुम्ही स्क्रोल करताय 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 आणि एका एका ब्रेसलेट कडे थांबता की हे मस्त आहे असं वाटतं. आता जर क्रिस्टल्स, मी ते माझ्या कोर्समध्ये पण मॅक्झिमम 30 क्रिस्टल्स मी शिकवतो, 30 प्रकारचे, कारण इतकं कन्फ्युजन व्हायला लागतं जर आपण खूप, काय काय लोकांना सवय असते की नाही नाही मी तो पण क्रिस्टल बघतोय, मी ह्या पण बघतोय. जास्तीत जास्त ब्रेसलेट नॉर्मल दिसणं गरजेचं आहे. जर ते काय म्हणायचं कलर वाईज खूप मस्त ब्राईट आहे, खूप शायनिंग वाला आहे, ओळखायचं की खोट आहे. कारण मिक्स कलर करून किंवा त्याच्यावर कलर चढवून, जसं मी म्हंटल मला एमेथिस्ट ब्रेसलेट पहिल्या दिवशीच अनुभव आला, तर ते आपल्याला लगेच डोळ्यांना कळतं की अरे हे इतकं शायनिंग वाला आणि इतकं कलर पॉवरफुल आहे म्हणजे नॅचरल नाहीये. सो ते थोडं बघून 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 लक्षात यायला लागतं. ओके, आता इथं जो क्रिस्टल बघताय रोज क्वार्ट्ज, आता जर तुम्ही हे बघा ऍक्च्युअल मध्ये पण बऱ्याच वेळा फोटोमध्ये असाच तो तो रोज कलर जो आहे ना पिंक, तर तो पिंक बऱ्याच वेळा दोऱ्याने धागा पिंक घालतात आणि त्याला तो कलर आणतात, रिअलच असतात ते, पण धाग्यामुळे अजून छान दिसायला लागतात. पण जर तुम्ही बघितलं की मणीचाच कलर खूपच पिंकिश आहे, तर ओळखायचं की इतका, बघा ना तुमचा तुम्ही पण विचार केला तर जे नॅचरल ह्याच्याने ह्याच्यावर घासून घासून पॉलिश करतात तर ते किती करू शकणार आहे ना. तर त्यामुळे पिंक कलर जो हात दिसतोय तर तुम्हाला थोडं अनुभवानेच लक्षात येणार. किंवा सपोज तुम्हाला इत्तफाकसे चान्स मिळाला एखाद्या शॉपमध्ये जायचा चान्स मिळाला आणि तिथं मला क्रिस्टल्स बघायचा चान्स आला, अजिबात धडपडून त्या शॉपकीपरला विचारायला जाऊ नका की हा घेऊ का, हा माझ्यासाठी चांगला आहे का, हा मला हील करेल का. त्याला नाही माहिती, तो विकायलाच बसलाय. त्यामुळे त्याच्या दृष्टीने सगळेच छान आहे, सगळेच रिझल्ट गिव्हिंग असणार. तर तुम्ही स्वतः एक राऊंड मारा शॉपमध्ये छान शांतपणे, घाई गडबडीत अजिबात क्रिस्टलच्या शॉपमध्ये कधीही जायचं नाही, कारण क्रिस्टल आर गोइंग टू टेक टाइम. कसं, तर मी एक चक्कर मारतो पहिला त्या शॉपमध्ये, बघतो कुठं काय छान आहे, थोडं हातात घेऊन बघायचं खरंच फील येत आहे का तो, त्या म्हणजे जर तुम्ही एमेथिस्ट हातात घेतलात आणि तुम्ही जर थकलेले असाल, थकून त्या क्रिस्टलच्या शॉपमध्ये, असं होतं ना कुठून कुठून ट्रॅव्हल करत बाबा पोहोचलो एकदाशी त्या शॉपमध्ये, आणि मग न कळत तुम्ही बघा थकलेले असा, आपण तिथं लक्ष देत नाही कारण क्रिस्टल्स आर अट्रॅक्टिंग यू, सो तिथं लक्ष असतं. पण जर एमेथिस्ट हातात घेतला नेमकं तेव्हा, तर फील येतं की अरे मी थोड्या वेळाने लक्षात येतं की मी फ्रेश झाली आहे. इतकं फास्ट रिझल्ट देतं क्रिस्टल. तर सांगायचा हेतू, तिथे जा, शांतपणे हातात घ्या, बघा फील येतंय का, गरम वाटतंय का, किंवा तो जडपणा जो मी म्हणते, किंवा हातात घेतल्या घेतल्या तो थंडपणा आहे का. मी आता बघा म्हणजे कन्फ्युज नाही करत आहे ना, हातात घेतल्या घेतल्या थंड, तुमच्या हाताने 2 मिनिटांनी लक्षात येतं की गरम झालंय, कन्फ्युज होतंय. सो ह्या गोष्टीकडे लक्ष देणे खूप महत्वाचं आहे. आता शॉपमध्ये जेव्हा मी चक्कर मारतीये, मी डोक्यात घेऊन गेले की मला प्रेम हवंय, मला रिलेशनशिप हवंय, राईट. तर मी गेले शॉपमध्ये. आता मी रिलेशनशिप म्हटल्यावर माझ्या डोक्यात फिक्स आहे की मी रोज क्वार्ट्ज घेणार. ज्या लोकांना माहितीये क्रिस्टल बद्दल, रोज क्वार्ट्ज म्हणजे पटकन लक्षात यायसाठी एवढा मोठा दाखवतेय. रोज क्वार्ट्ज कशासाठी आहे, तर प्रेम, रिलेशनशिप, जास्तीत जास्त क्लायंट हवेत मला. सो कोण काम करतं, रोज क्वार्ट्ज. सो तुम्ही त्या शॉपमध्ये गेलाय आणि तुम्हाला इच्छा आहे की मी ब्रेसलेट घेणार आहे की जे रिलेशनशिपसाठी, म्हणजे रोज क्वार्ट्ज. ओके, आता रोज क्वार्ट्ज शोधताय तुम्ही तिथे आणि तुमच्या नजरेला सारखा एमेथिस्ट पडतोय फॉर एक्झाम्पल, किंवा ब्लॅक तुर्मुलिन पडतोय,
लक्ष कोण जास्ती वेधून घेतंय तिथं लक्ष ठेवायचं. ओके, आता सपोज तुमचं लक्ष घेतंय तुर्मोलिन, ब्लॅक तुर्मोलिन घेतंय किंवा अमेथिस्ट घेतंय, दुसरं रोज क्वार्ट्ज ब्रेसलेट सोडून बाकीचे क्रिस्टल तुमचं लक्ष वेधून घेतंय आणि परत परत तुम्ही त्याच क्रिस्टलकडे गेला तर ओळखायचं हा क्रिस्टल माझ्यासाठी आहे. पण मग असं होतं मी तर प्रेमासाठी, रिलेशनशिपसाठी रोज क्वार्ट्ज घ्यायला आलो होतो आणि इथे तुर्मोलिन अट्रॅक्ट करतंय मला, ब्लॅक तुर्मोलिन किंवा अमेथिस्ट अट्रॅक्ट करतंय मला किंवा दुसरा कुठलाही स्टोन अट्रॅक्ट करत असेल तर तो हातात घ्या आणि फाइंड आउट की हा कशासाठी. जर तो ब्लॅक तुर्मोलिन असेल तर तो तुम्हाला पहिला म्हणतोय नजरेपासून तुला वाचवणं गरजेचं आहे. तुम्हाला जी रेग्युलर नजर लागते, जे तुमच्याकडे स्ट्रेस टेन्शन आहे, कटकटी वाटतंय, तर त्या घालवणं महत्वाचं आहे. म्हणून सगळ्यात पहिला रिलेशनशिपच्या आधी हे महत्वाचं आहे राणी, असं म्हणतोय तो राजा वॉटेवर. किंवा तुम्हाला अमेथिस्ट आला तर ते म्हणतंय रिलेशनशिपच्या आधी तुला तब्येत ठीक करणं गरजेचं आहे. सो जो क्रिस्टल तुम्हाला टँग 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 सारखा लक्ष वेधून घेतो तो क्रिस्टल तुमचा त्या क्षणी वापरायचा क्रिस्टल.